ऍक्टिव्हिटी येईल त्यावेळेला तुम्हाला जास्त गाईड करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. स्लाइड दिसते का? हो मॅम, दिसतीये. ओके. तर बघा, आता जे आपण पेपर बनवलेला आहे त्या पेपरमध्ये जे स्टार्टिंगला आपण त्याला टायटल दिलेलं आहे, बरोबर आहे. नंतर टायटलच्या नंतर तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट टाकलेला आहे. तर ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही ओव्हरऑल तुमच्या पेपरचं इंट्रोडक्शन काय आहे आणि त्याचं रिझल्ट किंवा फाइंडिंग तुम्हाला काय मिळालेली आहे इथपर्यंत तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये टाकलेलं आहे, बरोबर आहे ना तेजू? येस तेजस्विनी. मॅम. हो हा. मॅम, हो. तर ते आपण इथे ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये टाकणार आहोत. ते पण शॉर्टकट मध्येच टाका आणि बोलताना एक्सप्लेन करा, कारण हे पोस्टर तुम्हाला एक्सप्लेन करायचंय, त्याचा व्हिडिओ तयार करायचा आहे. मग ऍब्स्ट्रॅक्ट येणार, इथे कीवर्ड्स टाका जे की आपण पेपरमध्ये टाकलेले. पेपरलाच कॉपी करायचंय, फक्त थोडे चेंजेस चेंजेस म्हणजे थोडा डाटा कमी घ्यायचा आहे आणि बोलताना तो आपल्याला इलॅबोरेट करायचा आहे. इंट्रोडक्शन जे स्पेसिफिक असेल तेवढंच इंट्रोडक्शन घ्या, बोलताना इंट्रोड्यूस करा. देन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपल्या पेपरचे, म्हणजे तो टॉपिक आपण कशासाठी घेतलेला आहे. ठीक आहे. तर ऑब्जेक्टिव्ह, देन मेथड्स, मटेरियल मेथड्स, देन फाइंडिंग्स म्हणजे आपला रिझल्ट काय, ऑब्झर्वेशन काय आहे ते. तर रिझल्ट करताना रिझल्ट मध्ये आपल्या फाइंडिंग्स या टेबल टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये असतील तर इथे टेबल टाका. ठीक आहे. आणि त्याच टेबलचं ग्राफ मध्ये तुम्ही पाय चार्ट काढलेले असतील, पाय ग्राफ किंवा कॉलम ग्राफ किंवा लाईन ग्राफ जे सुद्धा असतील, जर ग्राफ काढलेले असतील तर ह्या साईडला तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन द्या आणि या साईडला तुम्ही टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये तुमचं जे ऑब्झर्वेशन असेल ते बसवलेलं असेल तर ते टाका. म्हणजे बसवलेलं जरी नसेल किंवा तसा काहीतरी डाटा असेल तर तुम्ही टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये बसवून टाकलं तर ते बेटर होईल. ठीक आहे. देन आपण कन्क्लुजन दिलेलं आहे. प्रत्येकाने पेपरमध्ये कन्क्लुजन दिलेलं आहे की आपण त्या पेपरच्या स्टडीवरनं काय कन्क्लूड करतो किंवा आपण पेपरला कसं कन्क्लूड करतो की बाबा आता तुमचं बायोमेडिकल वेस्ट वरती काम आहे, बरोबर आहे ना? येस मॅम. हा. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही कन्क्लुजन दिलेले असाल, ते कन्क्लुजन तुम्ही टाका. ठीक आहे. देन कॉन्ट्रीब्युशन किंवा बाबा आपलं किंवा ज्या काही NGOज वगैरे असतील किंवा त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का, किंवा हा पॉइंट जर स्किप करता आला तर तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. देन रेकमेंड तुम्हाला करायचंय की सोसायटीला हाऊ इट इज युजेबल फॉर सोसायटी. मग आपण रेकमेंड काय करतोय की बायोमेडिकल वेस्ट आहे तर त्याचं रेकमेंडेशन कसं असेल, त्याच्या मधून काहीतरी आपण वेस्ट मधून आपण काही बेस्ट प्रॉडक्ट तयार करू शकू का, किंवा नेमकं आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, असं आपण जर सोसायटीला काहीतरी रेकमेंड केलं तर ते युजेबल होईल किंवा चांगल्या प्रकारचं होईल. रेफरन्सेस आपण दिलेले आहेत, तेच रेफरन्सेस थोडेफार टाका जे जास्त तुम्ही हायलाइट केलेले असतील ते. बाकीचे रेफरन्सेस बोलताना व्हिडिओमध्ये सांगितले तरी चालतील किंवा नाही सांगितले तरी चालतील. पण रेफरन्सेस मध्ये खूप जास्त आपण एक किंवा दोन पेपर असतो तो आपण खूप वापरलेला असतो किंवा खूप हायलाइट केलेला असतो, तो इम्पॉर्टंट असतो, ते रेफरन्सेस टाका. ठीक आहे. देन एक्नॉलेजमेंट तुम्ही लिहिलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये जे एक्नॉलेजमेंट लिहिलेलं आहे तेच एक्नॉलेजमेंट आपल्याला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत झालं हे आपलं पोस्टर तयार करणे, प्रिपेअर करणे. मग आता तुम्ही पोस्टर प्रिपेअर केलेलं असेल, झालंय का करून तेजू? नाही मॅम, नाही मॅम, नाही झालेलं. मग ते आज संध्याकाळपर्यंत पाठवायचं होतं तुम्हाला व्हिडिओ तयार करून. मॅम ऍक्च्युली हम्म. काय झालं, आम्हाला समजतच नव्हतं की ते कसं करायचंय. आणि अर्पिताकडे पण रेंज प्रॉब्लेम आहे आणि पोस्टरला तिची पण हेल्पची गरज आहे. आणि असं झालं की ती खूप लांब आहे. पण आता पण तिला मी कनेक्ट करायचा प्रयत्न केला, म्हणजे मी तिला कॉल करत होते पण कॉल्स लागत नाहीये तिकडे तिला. बर, आता तिला जमत नाही, तिला प्रॉब्लेम नेटवर्क इश्यू आहे, पण तू आता तुझ्याजवळ जो पेपर आहे त्या पेपरमध्ये ही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, बरोबर आहे? येस मॅम. हा. तर त्या मॅम
हा. आणि आहे ना म्हणजे पीपीटी फॉर्मॅट करायचा आहे ना, म्हणजे पीपीटी मध्ये पोस्टर बनवायचं आहे आपल्याला. हो ते साईज वगैरे घेऊन 1:1. हो हो. पण मॅम मी जो लॅपटॉप यूज करते ना हम्म त्याच्यामध्ये जर मी 11 नंबरचा टाइम्स न्यू रोमन यूज केला हम्म. तर अगदी म्हणजे डॉट सारखे अक्षर दिसत आहेत इवन आफ्टर टर्निंग इट इंटू अ पीडीएफ फॉर्मॅट. ओके. मग मग फॉन्ट तुम्ही मोठा करून बघात काय होतंय ते, किंवा जी मॅम साईज आहे, हा जी साईज. साईज आता आपल्याला साईज म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स हम्म प्रमाणे जर फॉलो हम्म केलं हम्म तर हम्म हम्म. माझ्या लॅपटॉपला प्रॉब्लेम येतोय. म्हणजे वर्ड डॉक्युमेंटमध्ये ते व्यवस्थित दिसतंय पण पीपीटी मध्ये नाही दिसत आहे आणि मग ते पीडीएफ मध्ये केलं तरी नाही दिसत आहे व्यवस्थित. ओके. मग तुझ्या लॅपटॉपच्या फॉर्मॅटमध्ये तो जो फॉन्ट साईज आहे ती किती अप्रोप्रिएट आहे तसं करून बघ. हम्म. मग थोडी मोठी वगैरे केली तर चालेल ना साईज? काही हो प्रॉब्लेम करून, नाही ना? हा साईज मोठी करून बघ आणि नंतर ते पीडीएफ कर मग. कारण पीडीएफ केल्यानंतर त्यात चेंजेस होणार नाही आणि मग ते आमच्यापर्यंत आले तर ते आम्हाला व्यवस्थित दिसेल. आणि तू तुझ्या हां. लॅपटॉपच्या फॉर्मॅट मधून पाठवलं तर माझ्या लॅपटॉपच्या फॉर्मॅटमध्ये तो फॉर्मॅट पूर्ण टोटली चेंज होईल, बरोबर आहे. हो मग तो मॅम. चेंज झाल्यानंतर तुझं पोस्टर काय ते मला समजणार नाही. मग ते जेव्हा पाठवणार आहे तुम्ही त्यावेळेला ते पीडीएफ करून पाठवा. ठीक आहे. ओके मॅम. आणि जे व्हिडिओज आता तुम्ही पोस्टर प्रेझेंटेशनचे तयार करणार आहात ते एक तर एझेड रेकॉर्डर वगैरे आहेत, तर त्या किंवा स्क्रीन कास्टिफाय आहे किंवा आपलं झूम म्हणजे आहे. मॅम हम्म. फेस दाखवायचा आहे हो. का त्याच्यामध्ये येस का येस येस. स्क्रीनवरून आपल्याला पोस्टर प्रेझेंट करून मग रेकॉर्ड करायचंय? नाही, समोर आपल्याला आपला पोस्टर असणार आहे आणि तुम्ही एका साइडला, स्क्रीनच्या एका साइडला असणार आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ करायचा आहे आणि तो रेकॉर्ड करायचा आहे पूर्ण, बरोबर आहे. ओके, ओके. म्हणजे की ज्या वेळेला मी तो व्हिडिओ बघणार आहे त्यावेळेला पोस्टर पण दिसणार आहे आणि तुम्ही पण दिसणार आहे. तुम्ही त्या पोस्टर सोबत त्याचं एक्सप्लेन काय करताय ते सगळं व्हिडिओ मला दिसणार आहे, बरोबर आहे. एक येस पोस्टर मॅम. तुम्हाला असं पाठवायचं आहे की बाबा विदाऊट व्हिडिओ आणि एक विथ व्हिडिओ, म्हणजे अशा दोन गोष्टी तुम्हाला सेंड करायच्या आहे, बरोबर आहे. येस तर मॅम. त्याच्यासाठी तुम्ही आजच पोस्टर तयार करा, मटेरियल टाका, मॅडमकडे पाठवा, त्यांच्याकडून चेक करून घ्या आणि मग व्हिडिओज तयार करा. मॅडमला परत पाठवा की मॅडम असा व्हिडिओ तयार केलेला आहे, तर तो कसा वाटतो. मॅडमने काही सजेशन दिले की त्याच्यानंतर तुम्ही रिवाइंड फायनल व्हिडिओ तयार करून पाठवा आणि ते आजच करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके मॅम. हम्म. कारण पोस्टर तयार करायला आता प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला, सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ अवेलेबल आहेत. त्या फक्त तुम्हाला फॉर्मॅट मध्ये बसवायच्या आहे आणि एक्सप्लेन करायचा आहे, तो व्हिडिओ तयार करायचा आहे. आणि अर्पिता आणि तेजू दोघींनी 2 व्हिडिओ तयार करायचे. मग त्याच्यातून दोघींमधूनच तुम्ही 2 व्हिडिओ दोघींचे बघायचे आणि बघायचं की कोणी एक्सप्लेन चांगलं केलंय आणि तो आमच्यापर्यंत पाठवायचा. ठीक आहे. म्हणजे मॅम दोघींनी वेगवेगळं येस ह्याच्यात एक्सप्लेन करायचं का? येस. मला वाटलं की एकच मर्ज पोस्टर. करायचं. एकच पोस्टर पण दोघींनी. आता माझी बोलण्याची शैली वेगळी असेल, मी एक्सप्लेन वेगळ्या पद्धतीने करत असेल, तू एक्सप्लेन वेगळ्या पद्धतीने करत असेल, बरोबर आहे. येस कारण मॅम. मॅटर एक्सप्लेन करताना सारखंच नसणार आहे किंवा बोलताना चढ उतार माझे डिफरंट असणार आहे, तुझे डिफरंट असणार आहे, बरोबर आहे. तर मग ह्याच्यातून जो आपला बेस्ट असेल तो आपण मॅडमकडे पाठवायचा आणि तिथूनही तुमच्यामधूनही आत्ता जसे आपण 2 बेस्ट पेपर काढलेत तसेच आपण 2 बेस्ट पोस्टर आणि व्हिडिओ सुद्धा काढणार आहोत. त्याच्यामुळे चांगल्यात चांगलं करता येईल तसं करा आणि ते पाठवा. ठीक आहे. मॅम पेपर बाकीचे पण होते ना म्हणजे अनुश्री वगैरे पेपर हो दिलेले? हो, भरपूर आहेत. तुमचे 5 आहेत, युजीतले 5 पेपर आणि पीजी मधले 5 पेपर, असे 10 पेपर. त्या 10 पेपर मधून आपल्याला युजी म्हणजे बीएससी थर्ड इयरचे 2 पेपर काढायचे होते आणि पीजी म्हणजे एमएससी सेकंड इयरचे 2 पेपर काढायचे होते. असे आपल्या झुलॉजी डिपार्टमेंट मधून आपण 4 पेपर सिलेक्ट करून दिलेले आहेत. ठीक आहे. आणि तसेच आता आपल्याला व्हिडिओज म्हणजे तुमचं पोस्टर तुम्ही कसं प्रेझेंट केलेलं आहे ते 2 युजीचे आणि 2 पीजीचे
असे 4 व्हिडिओज आपल्याला समोर फॉरवर्ड करायचे आहेत. मग मॅम पण पेपर झालेत सिलेक्ट? बाकीच्यांचे सुद्धा जे पेपर आहेत ते पण आपण फॉरवर्ड केलेले आहेत. ठीक आहे. ओके. हम्म. अजून काही? नाही म्हणजे नाही मला वाटलं सिलेक्शन प्रोसेस झाली आहे असं. कसली? ते पेपर 2च सिलेक्ट होणार होते ना, म्हणजे झू कडून 4 ना? पेपर जरी 2च सिलेक्ट होणार असले तरी जेवढे आपले पूर्ण पेपर आलेले आहेत ते पूर्ण पेपर समोर फॉरवर्ड केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला काम करताना आपल्याला बेस्टच द्यायचंय ह्याच विचाराने आपल्याला काम करायचंय. नंबर येवोत अगर ना येवोत, पण रिसर्च काय असतो, पेपर कसा असतो, कसा लिहायचा, ऍटलिस्ट जी जनरल इन्फॉर्मेशन आहे ती तर तुमच्यापर्यंत पोहोचली. बाकीच्यांनी यात इंटरेस्ट घेतला नाही, त्यांना पेपर काय असतो किंवा रिसर्च पेपर कसा काढायचा, कसा वाचायचा, त्यात कुठले कंटेंट असतात, काय गोष्टी असतात, ह्या माहिती राहणार आहेत का? नाही. मग याचा फायदा आपल्यालाच होईल ना पुढे. बरोबर आहे ना? म्हणून अशा येस काही मॅम. अपॉर्च्युनिटीज आल्या ना तर आपण स्वतःहून पुढे व्हायचं. आपल्याला कुणालाच माहिती नसतं पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. ठीक आहे. मॅम, ओके. हा, बोल. जसं तुम्ही आता बोलला तेजूने एक व्हिडिओ बनवायचा आणि अर्पिताने एक बनवायचा, मग त्या दोघींनी कंपेअर करून एक कुठला तरी व्हिडिओ फॉरवर्ड करायचा का दोन्ही करायचे, मग तुम्ही नाही, सिलेक्ट एकच करणार एकच त्यामध्ये? एकच एकच करायचा. मग त्या दोघींनी मिळून ठरवून मग एकच फॉरवर्ड हो करायचा असं ना? हो. तुझ्यासोबत कोण आहे? अंजली म्हणून आहे ती आता इथं लेक्चरमध्ये. अंजली महाडिक. हां. ओके. तुम्ही कोणत्या सरांकडे, जाधव सरांकडे आहात का? जाधव सरांकडे आम्ही. ओके. टॉपिक काय आहे तुमचा? ते पेस्टचं करणार आहे, केलंय. ओके. मग पोस्टर तयार झालंय बेटा? हो हो, म्हणजे करणार आहे आता मॅम. केलं नव्हतं, फक्त लेआउट असं काढून ठेवलं होतं थोडंसं, बरं. पेपर वर्क थोडं. हां. मग आजच ते पोस्टर तयार करा आणि हां. सरांकडे पाठवा. म्हणजे मग सर काही करेक्शन सांगतील आणि लगेच मग तुम्ही अंजलीने आणि तू दोघींनी 2 व्हिडिओ तयार करायचे. मग तिचा तू बघायचा आणि तिने तुझा बघायचा. मग हां. दोघींनी ठरवायचं की बाबा आता मी ठरवणार की माझा चांगला आहे का अनुश्रीचा चांगला आहे. बरोबर आहे? मग मला ओके. जर हो. वाटलं की माझ्यापेक्षा बेटर अनुश्रीने एक्सप्लेन चांगलं केलंय तर मग तुझा जो अनुश्रीचा जो व्हिडिओ आहे तो मला फॉरवर्ड करा म्हणजे सरांना तुमच्या. ठीक हां, आहे. हां. ठीक. हां. आणखी काही आहेत का अडचणी त्यात? ज्या अडचणी असतील त्या विचारा. मॅम म्हणजे फक्त नाही, मला ॲक्चुअली आमचं पोस्टर यासाठी मागे राहिलं बिकॉज मोस्ट ऑफ द टाईम आपण जेव्हा पोस्टर बनवतो तेव्हा त्यात म्हणजे फक्त शॉर्ट पॉइंट्सच घालतो ना पोस्टरमध्ये. हो, शॉर्ट पॉइंटच घालायचेत आपल्याला. जे इम्पॉर्टंट असतील तेच एक्सप्लेन करताना थोडंसं इलॅबोरेट करायचंय. आणि ते पोस्टर आपल्याला फक्त 5 ते 7 किंवा 8 मिनिट, 8ही खूप झाले, 7 मिनिटं एवढंच आपल्याला त्याचा व्हिडिओ तयार करायचा आहे. म्हणजे 7 मिनिटामध्ये जी आपण इन्फॉर्मेशन आपल्या पोस्टरमध्ये दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण किती इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सांगू शकतो एवढ्याकडेच आपल्याला लक्ष द्यायचंय. कारण पेपर आपला जवळ-जवळ 3 ते 4 पेजेस किंवा 5 पेजेसचा झालेला आहे. तेवढा आपण त्या पोस्टरमध्ये बसवू शकतो का? नाही. नाही. त्यातले जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत तेच टाकायचे. ठीक आहे. येस मॅम. हम्म. अर्पिताला काही बोलायचं आहे का? तेजस्विताने सगळं बोलून झालंय म्हणून अर्पिता बोलत नाहीये. तिचा कॉल आलेला मला त्या दिवशी. तर तुम्हाला जे फॉर्मॅटिंग पाठवलंय बसवा. त्या फॉर्मॅटिंग मध्ये एखादा पॉइंट असेल की तो जर आपल्या पेपरमधून जमतच नसेल करायला तर त्याला स्किप करा, नंतर बघता येईल. ठीक आहे. हां, मॅम ॲक्चुअली आम्ही रेकमेंडेशन्स पण नाही दिलेत आणि कॉन्ट्रिब्युशन पण काही नाहीये बिकॉज वी आर नॉट कॉन्ट्रीब्युशन अवेअर. हां. कॉन्ट्रीब्युशन नसलं तर स्किप करा, पण रेकमेंडेशन द्या. तुमचा टॉपिक आहे ज्याला तुम्ही रेकमेंड करू शकता. हम्म? मॅम रेकमेंडेशनमध्ये हे येणार ना, की म्हणजे सोसायटीला काय इम्पोर्टंट आहे ते. आपण म्हणजे काय ह्या रेकमेंड करतो की बायोमेडिकल वेस्ट आहे,
त्याच्यानुसार आता तुमचा जो पेपर आहे मॅटर आहे तो मॅटर कशावर डिपेंड आहे तर तसं तुम्ही रेकमेंड करू शकता किंवा नेटला तुम्ही जरी सर्च केलं तरी भरपूर रेकमेंडेशन येतात त्याच्यानुसार आपण कुठलं सिलेक्ट करायचं किंवा आपल्या पेपरला अनुसरून काय आहे आणि आपण काय देऊ शकतो याची पूर्ण आयडिया येते मग आपण आपले ओन रेकमेंडेशन देऊ शकतो एक रेफर म्हणून तुम्ही नेटवरतीच टाका आणि सर्च करा तुम्हाला भरपूर मटेरियल येतं ओके मॅम. ओके आणखी काही नो मॅम. अनुश्री अंजली तुम्हाला काही प्रॉब्लेम हॅलो बरं नाही मॅम. लेक्चर लेक्चर किती पर्यंत आहे आपलं आता हे मॅम 2-5 पर्यंत असतं पण आता माहित नाही. अच्छा 2-5 पर्यंत असतं का हा. बरं बरं ठीक आहे बरं आता तुमची जी ISE आहे सगळ्यांचे येस मॅम. 1 आणि 2 युनिट जे आहे युनिट नंबर 1 आणि 2 त्याच्यावरती क्वेश्चन येणार आहेत आणि ती 10 तारखेपासून आहे सर्वांचं अभ्यास झाला असेल नसेल झाला तर करा नोट्स वगैरे नसतील तर मागून घ्या आणि सुरुवात लेक्चर आहे का मॅम तुमच्या ह्याच्या नोट सेंड करा ना प्लीज. कोडी सरांनी घेतलेला आहे तो युनिट आणि सरांनी तुम्हाला नोट्स पाठवलेले असतील नाही ते पाठवतील आज आम्ही आजच सांगितलंय त्यांना. हा तर कोडी सरांनी पूर्ण युनिट घेतलाय ना तो माझे तर 2च बीट हो. झालेत ना म्हणजे हो तोच मॅम. युनिट सेम घेतलाय सरांनी ना हो हो. त्याच्यामुळे सर म्हटले की मी पाठवतो म्हणून नोट्स म्हणून मी नोट्स तुम्हाला पाठवलेल्या नाहीत ओके वैष्णवी शिंदे रिसर्च पोस्टरला आहे का वैष्णवी नाही मॅडम. नाही का बरं कुठल्या प्रोजेक्ट मध्ये आहे मग नाही कोणतंच नाही. कोणत्याच नाही का बरं ठीक आहे आणखी काही शंका असतील तर विचारा मॅम उद्यापर्यंत दिलं तर नाही का चालणार. उद्यापर्यंत म्हटलं तर उद्या 12 वाजेच्या आत द्यावं लागेल उद्याची संध्याकाळ चालणार नाही आज म्हटलं तर आजच्या संध्याकाळपर्यंत चालेल बिकॉज मॅम मी म्हणजे माझे बाकीचे कॉम्पिटिशन्स वगैरे चालू आहेत सो उद्या 12 वाजेपर्यंत म्हणजे तुमच्या मेंटॉरकडे तुम्ही 10 वाजेपर्यंत पाठवा आणि मग मॅडम ते माझ्याकडे पाठवतील ते 12 वाजेपर्यंत कारण त्याचा फायनल रिपोर्ट द्यायचा आहे मला ठीक आहे ओके मॅम. अनुश्री अंजली तुमच्या पण येस लक्षात मॅम. झालं असेल तुमचं झालं नसेल तर सरांना विचारा कम्युनिकेट करा आणि पोस्टर आणि व्हिडिओ तयार करून पाठवा येस हो मॅम. मॅम. आणि बाकीचे पण आहेत जाधव सरांकडे आणखी कोणीतरी मुली आहेत वाटतं त्यांना पण सांगा ठीक आहे हा मॅम. ओके बरं चालेल होप सो तुमच्या सगळ्या ज्या शंका असतील त्या शंकाचं निरसन झालेलंच असेल आणि नसेल तरी तुम्ही कॉल करून विचारा आपल्या मेंटॉरला विचारा किंवा मग मला पण तुम्ही कॉल करून विचारू शकता ठीक आहे पण उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत सर्वांनी आपले पोस्टर आणि व्हिडिओ सेंड करायचे आहे ठीक आहे मॅम त्या कोडच्या जागी काय घालायचंय. काहीच नाही घालायचंय सध्या ते तसंच ठेवायचंय कोडच्या जागी काय घालायचंय ते नंतर सांगते मी सध्या मॅम तरी मग तुम्ही ते तसंच कोड लिहू ना तिथे पोस्टरवर. बॉक्स ठेवायचा फक्त कोड लिहिण्याची गरज नाही तिथे ओके ओके ठीक आहे हं? ठीक आहे. ओके मॅम. चला ओके थँक्यू. ओके थांबू आपण आता इथे येस हॅव अ मॅम. नाईस डे मॅम आणि डिझाईन वगैरे चेंज झाली तरी चालेल ना हे पॉइंट्स इन्क्लूड होऊन जर आम्हाला थोडंसं वेगळं करायचं असेल तर चालेल ना. हो चालेल चालेल तुम्ही त्याला कितीही इनोव्हेटिव्ह बनवू शकता तुमच्या ओके मॅम. डोक्यामध्ये ज्या आयडियाज असतील तुमचा जो टॉपिक असेल त्या टॉपिक नुसार जर तुम्हाला काही अॅनिमेशन टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता पण ते सायन्सशी रिलेटेड आणि आपल्या टॉपिकशीच रिलेटेड असलं पाहिजे अदरवाईज टाकू नका ठीक आहे येस मॅम. आणि कलरही जे आपण यूज करतो ते डोळ्याला जास्त ब्राईट होतील असे नाही जे बघायला आणि दिसायला पण व्यवस्थित दिसेल असंच व्यवस्थित काहीतरी करा ठीक आहे येस मॅम. ओके चला आपण थांबूया तिथे
ओके. थँक्यू बाय. मॅम. हॅव अ नाईस डे. बाय. सेम टू यू. थँक्यू.